महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पाहिजे होतं आपल्याला माग पाहिजे होतं ते मुंडकं लागलं वर करावं. मी आता एक व्हिडिओ बनवणार युट्यूबला. जसे चंद्र तारे आकाशात मिळून येतात, नद्यांचे प्रवाह एकरूप होतात, अगदी तसेच ढवळे परिवार आणि वेताळ परिवार आज एकत्र आले आहेत. मस्त वाटलं बा आता. त्यांच्या मिलनाने नवीन उमेद आली आहे. आनंदाची जणू पहाट जुळवली आहे. नाही लय वरी नाही बरं का. काय आहे नेमकं ते कसं आहे कुठलं नाव आहे आणि पण ते कसं ते जुळवते ते कसं. हा हा हे दोघे म्हणजेच प्रणव आणि ऋतुजा एकमेकांसाठीच बनले आहेत. नियतीने त्यांची भेट घडवून आणली आहे आणि आपण सर्व त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या स्नेह समारंभासाठी उपस्थित झालात म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक आभार. आम्ही एवढं मान नाही एवढ्या मोठ्या बंद आहे. हा ते काय बंद आहे ते दिसत आहे नॉर्मल. हा हा प्रोग्राम दिलेला असतो हा आधी बनवलं असं खाली काय त्या बारक्या ते काय चालण्यासारख्या एक सिंगल ड्रोन आहे. हा ती एकत्र येत आज आपण सर्व जमले आहोत ते एका व्यक्तीमुळे, ते म्हणजे आपले लाडके श्री विठ्ठल ढवळे. आपल्या सर्वांचं यांच्यावर प्रेम आहे, पण आज त्यांना मानवंदना म्हणून आपण एक छोटीशी रचना तयार केली आहे त्यांच्यासाठी. चला तर मग ती बघूया. आज हा सारा आसमंत एका महान व्यक्तिमत्वाला मानवंदना देण्यासाठी नतमस्तक झाला आहे. ही गोष्ट आहे एका स्वप्नाची, एका जिद्दीची आणि एका अखंड प्रवासाची. ज्या वर्षी जग एका नव्या युगात प्रवेश करत होते, त्याच 1962 साली या मातीत जन्म झाला एका अवलियाचा, म्हणजेच श्री विठ्ठल ढवळे यांचा. शिक्षण पूर्ण केले, एका मोठ्या कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरी धरली, पण त्यांना माहिती होतं हे क्षितिज फारच लहान. त्यांनी ती नोकरी सोडली आणि स्वतःच्या स्वप्नांच्या वाटेवर पहिलं पाऊल टाकलं. स्वार्थ सोडून कुटुंबासाठी अखंड झटणारा हा माणूस, स्वतःच्या सुखाला विसरून इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणारा हा देव माणूस. साल होतं 1991. नियतीने त्यांच्या साथीला पाठवलं सौ मनीषा ढवळे यांना. आणि बघता बघता या दोघांच्या आकाशात एक नाही तर 2 चंद्र उतरले. अहो म्हणजेच 1994 मध्ये मोठा मुलगा स्वप्नील आणि 1997 मध्ये धाकटा प्रणव. त्यांच्यासाठी विठ्ठलजींनी अथांग कष्ट घेतले. कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद, अहो हीच तर त्यांची कमाई ना.
लय बरं आहे. हे कल्ला लाईटी बंद करायला पाहिजे रे. 1998 मध्ये त्यांनी आपल्या 3 भागीदारांसोबत एकत्र येऊन व्यवसायाचा श्री गणेशा केला. एक नवीन आव्हान, एक नवीन वाट. पण काही वर्षांनी हातात हात धरलेल्या या वाटा काहीशा कारणांमुळे वेगळ्या झाल्या. हा सामोरचे फेमस बनणारा बाहेर बनवून ठेवलेलं आहे. हा बनवून ठेवलेला आहे आधी नुसतं लावल्यात रेकॉर्डिंग. सामोरचे 2005 साल जेव्हा त्यांनी सर्व विरोध पत्करून समाजाच्या आणि घरच्यांच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करत एकट्याने उभं राहायचं ठरवलं. ते म्हणाले, माझा स्वतःवर आणि माझ्या कष्टांवर विश्वास आहे. आणि याच जिद्दीतून जन्म झाला त्यांच्या स्वप्नाचा, समर्थ एंटरप्राइजेस. अरे ते आमलातलं ते सगळं बसायचं ते. हो. ज्वारी केलेलं आहे. हा पाया 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 गाडी येते सगळं बसायला वाटतं. सख्या बहिणीचं पोरग आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी एकट्याने स्वतःच्या बळावर हा व्यवसाय फक्त चालवलाच नाही, तर तो गगनाला भिडवला. स्वतःचे आयुष्य पणाला लावून त्यांनी हा आधारस्तंभ उभा केला, ज्याच्या छायेखाली आज संपूर्ण कुटुंब सुखाने नांदत आहे. पाय रोविले मातीत, स्वप्न पाहिले आकाशी, ऊन वारा पाऊस झेलून ते सिद्ध झाले आपल्यासाठी.